नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 6:30 वाजलेत. दिवसभर आहे ना हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम होता आणि आता संध्याकाळ झाले. घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि पावसाने हजेरी लावले चक्क एप्रिलमध्येच. हे बघा दिसतंय का, एकदम वातावरण असं आगोडच्या पावसासारखं झालं आहे. जोरदार पाऊस पडतो. टेरेसवरून खूप छान दिसेल, जमलं तर दाखवतो टेरेसवरून. पण सध्या तरी आपल्या घराच्या समोरून हा व्ह्यू दाखवतो आहे. म्हणजे गडगडतोय पण तेवढाच पाऊस. ॲक्च्युली या टायमिंगला हा जो अवकाळी पाऊस पडतो ना, ते विजा वगैरे भरपूर पडतात. हे बघा पावल्या गळत आहेत मस्त आणि चांगला पाऊस पडला आहे. म्हणजे असं नाही, आंघोळ करत होतो तर आंघोळ करून झाल्यानंतर आता बघितलं तर पावसाने एकदम जोरदार हजेरी लावली आहे. पावलं वगैरे दिसत आहेत का, गारगार मस्त वातावरण झालं आहे, छान असं मस्त. चला फायनली टेरेसवरती आलो. मस्त व्ह्यू दिसतोय बघा, एकदम सगळी झाडं वगैरे आहेत ना, मस्त हिरवीगार आहेतच. ऑलरेडी सह्याद्रीमध्ये काय हिरवीगारच असतात, पण आता त्याच्यावरची धूळ वगैरे सगळी निघून जाईल. एकदम भारी झाले. जोरात पाऊस पडतोय. एवढ्या दिवसाचा वाटतं त्याने अचानक काढला बाहेर राग आणि आज आलाय. शेवग्याला इकडं परत पालवी फुटायला लागले. कसं झालं बघा वातावरण, एक नंबर. आईला सांगितलं आहे गरमागरम चहा बनवायला. अशा वातावरणात भजी मिळाली असती तर अजूनच भारी, पण काय ठीक आहे. ॲक्च्युली झालं आहे काय, पण प्रॉब्लेम असा आला आहे, लाकडं वगैरे खोपीमध्ये भरायची बऱ्याच जणांची बाकी राहिलेत. अवकाळी पावसाने कशी वाटच लागते नेहमी. पण यावर्षी आमच्या गावी प्लस पॉईंट काय माहिती आहे का, जो काळा काळा भाग दिसतोय तुम्हाला सगळीकडे, इथे आहे तिकडे, त्याला ॲक्च्युली भाजावळ बोलतात, दाढ बोलतात. आणि हे चमकतंय बघा, तर ते दाढ यावर्षी भाजून चांगली मोकळी झाली आहे. भाजावळ लवकर झाल्यामुळं आहे ना, यावर्षी पाऊस आता जो अवकाळी पडला आहे त्यामुळे तो राब आहे तो बसेल, हवेमुळं उडून नाही जाणार. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, ते भाजावळ झालेली असते आणि हवा पण यावेळेस भरपूर असते एप्रिलमध्ये, तर अर्धा तो राब तो उडूनच जातो आणि उरलेला जो राब असतो ना त्याच्यात पेरणी केली जाते. तर ह्यावर्षी तो एक प्लस पॉईंट आहे की सगळा राब आहे तो 99% राब तो जसा तसा राहिला आहे. कसलं वातावरण झालं आहे बघा, मस्त एकदम गडगडतंय जोरात. यावेळेस विजा वगैरे पण भरपूर चमकतात. ॲक्च्युली दिवसभर पण असंच वातावरण होतं, पाऊस येईल अशी शंका तर होतीच, पण काल पण असंच वातावरण होतं. तर काल नाही एवढा पडला आमच्या पट्ट्याला, पण आज पडला आहे, भरपूरच पडला आहे. मी पण एक मोठीच्या मोठी छत्री घेऊन आलो आहे. छत्री भेटत नव्हती, पण ही एक छत्री भेटली फायनली. मोठी आहे, जुनी छत्री आहे, कमी वापरतो हिला, पण नवीनच आहे, त्यामुळं म्हटलं ही जरा काढूया, बघूया, वरचा जरा अनुभव घेऊया. आता जोरातच यायला लागला परत. इकडे तुम्हाला थेंब दिसत असतील. टेरेसवरती आलो आहे ना, तर इकडे पाऊस एकदम चांगला दिसतो आहे आणि कडाडतं आहे भरपूर. अशा वेळेस ॲक्च्युली बाहेर कुठे फिरणं पण रिस्की आहे. घराच्या वरती आलो आहे, ठीक आहे. ढग एकदम काळे काळेच होत आहेत, म्हणजे पाऊस अजून येणार, पाऊस वाढणार. काळं बघा किती गेलं आहे आणि तो ढग पळतोय बघा किती फास्ट. समोरचा दिसतोय का, एकदम असा वरवर कुठेतरी पळत चालला आहे. अकराळ विकराळ त्याच्यामध्ये काहीतरी दिसतंय का. असं आहे ना, ढग जेव्हा असतात तेव्हा त्याच्यामध्ये काय काय शोधायला पण मजा येते. आता नेमकं काय आहे ते कळत नाही आहे, पण असं काहीतरी वेगळंच दिसतंय. ते काळोख काळोख झाला आहे. ॲक्च्युली 6:45-7 वाजलेत, एवढा काळोख होत नाही, कारण दिवस आता सध्या मोठे आहेत. दिवस मोठे असल्यामुळं 7:30-7:45ला काळोख होतो, पण आज पावसामुळं पूर्ण अंधार झाला आहे. हा बघा, ढग असे आहेत तर मला वाटत नाही पाऊस थांबेल. पाऊस हा चालूच राहणार आहे. चला खाली जाऊया आणि चहाचा आस्वाद घेऊया. तिकडून डोंगरामधून पण एक बघा ढग कसा चालला आहे, भारी वाटतं एकदम. चला आईने चहा केली असेल, चहा पिऊन घेऊया. पाऊस बघा जोरातच येतोय. 7 वाजताच लाईट लावावे लागले, एवढा पाऊस पडतोय. एकदम गारवा आला आहे हवेमध्ये. आज झोप मस्त लागणार. ॲक्च्युली थोडीफार गरमी आहे,
होळी इतकी नाही पण गरमी गावाला नक्कीच आहे. पण आज गार लागणार एकदम. आज पंख्याची पण गरज नाही आपल्या घरी, एवढा गारवा असणार आहे कारण सर्व आहे ते गारगार झालं आहे. हा चहा आली. हां गरमागरम चहा. धन्यवाद मंडळ, आभारी आहे चायबद्दल. अरे अशा पावसात चहा मिळणं म्हणजे काय स्वर्गाहून भारीच. ते पण आईच्या आजची गरमागरम चहा. कसल्या वाफा येत आहेत बघा. आणि इकडे पाऊसच पाऊस आहे, पावल्या गळत आहेत. आणि इकडे अंगण उकरलं आमचं पावसाने पूर्ण. हे बघा उकरून टाकलं अंगण. अशा पावल्या बघायला पण मस्त वाटतात गावाकडे, एकदम छान. या मंडळी अवकाळी पाऊस का होईना पण वातावरण थंड झालं आहे आणि आईने मस्त गरमागरम चहा दिला आहे. चहा प्यायला या, मस्त वाटतंय. संध्याकाळची चहा. ऑफिसमध्ये असं संध्याकाळी 6-6:30ला चहा होते, तर आज गावी आहे तर आईच्या हातचा चहा. जोर एकदम वाढतच चालला आहे, कमी व्हायचं सोडून वाढत वाढत चालला आहे. हा बघा पावसाने जोर बघा किती वाढवला आहे. पावल्या दिसत आहेत का तुम्हाला? जोरदार एकदम पाऊस आला आहे. कोण म्हणेल एप्रिलचा महिना आहे एप्रिलमध्ये असा पाऊस पडतो आहे, मग जूनमध्ये काय अवस्था असेल. तसं पण आमच्या पट्ट्याला भरपूर पाऊस पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने पाऊस एकदम जोरदार असतो. आवाज बघा कसला येतोय कडाडण्याचा. खतरनाक एकदम वातावरण झालं आहे. चमकतंय बघा कसं. चमकल्यानंतर आहे ना मोठा आवाज येतो गडगडण्याचा. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 7:30 वाजलेत आणि सकाळचं पाणी वगैरे भरून झालं आहे आणि वातावरण सर्व एकदम गारगार झालं आहे. आणि आईने आपली जी जुनी कोंबडी होती पाळायला दिलेली ती आणले. हां तर घरात आता हळूहळू आपल्याला कोंबडी पाहायला मिळणार. सध्या एकच आहे, हळूहळू होतील भरपूर. आणि इकडे पावसाने कसं केलं आहे बघा, पूर्ण ओलं ओलं झालं. इकडे खड्डे पण पडले अंगणाला, हे बघा भरपूर खड्डे पडलेत. कागद टाकायला पाहिजे होता, अचानक आला ना. काल तुम्हाला सांगत होतो ना, ज्या मळ्या आहेत भाजावळ केलेल्या, दाढ बोलतात आमच्याकडे, त्या दाढीमध्ये राब आता मस्त बसला आहे बघा. छान असा राब बसला आहे. ह्याच्यात ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का, पाळापाचोला थोड्या झाडाच्या फांद्या असतात, गोवरी असते, गवत असतं, हे सगळं जाळलं जातं आणि त्याचा राब बनवला जातो. हे बघ जरा गोधडीत चाललो आहे. सध्या आज निघणार आहे. आत्ता आम्ही बहुतेक संध्याकाळी निघू. पाण्या सतेश आणि सूरज आणि संदेश पण आहे वाटतं. हे 8च्या गाडीला निघत आहेत, तर बघूया काय करत आहेत ते. प्रमोद, मी आणि कल्पेश संध्याकाळी निघू. ट्रॅव्हल्सला जायचं आहे. ॲक्च्युली उद्याची माझी तिकीट आहे कोकण कन्याची, पण ते कोकण कन्या बिनभरोशाची आहे. 4 वेटिंग आहे, ती कन्फर्म होईल की नाही गॅरंटी नाही. होळीला 1 वेटिंग कन्फर्म नाही झाली. काय करताय बिया? कालच्या पावसानं वाढ एवढी बोंड पाडलं काल? होय एवढं पाड, हवा तर नव्हती. होय जातं ना. ओके हां जातं ना. आवाज पण देत नाही. आवाज देतोय. हां काय हे नमन बघायला जातात, येत नाही नुसते मन मस्त. सोडतो त्याला. हां येतो, सोडून येतो. गाडी येईल ना आता. मग फणस घे ना. दे पाम्या.
पमे नाव सत्या हा? ही बघ गाडी आली मग टायमात असते ही गाडी हा रे मग सत्यान फणस घेतला नाही कापाय का पिकल हा होय होय हा आपला पहिला होय हो ना होय होय हा निघाला नाही बरं ना बघ अगं नाही मी संध्याकाळी होय काय रे नाही हाला सोडतो ट्रेनला कोकण करण्याला आलास ती गाडी बरी पडते रे गर्दीला आणि तिकीट पण कन्फर्म होत नाही कोकण करण्या चला रामादाच्या दुकानाकडे आलोय का हो काय रे काय बरं फणस आता ह्याला पाहिजे ना सत्याला सत्या गे तुझा पिकायला नाही मजबूत झाला म्हणून घेऊन चाललाय चला का बाय बाय काकी बाय सुरज बाय होते पिकायला 11 किलो काढून ठेवला होता 11 काढला बरके बरके आहेत आम्ही खाल्लेले ऊन घ्यायला आली का शिरेवर पडला असेल मेन चला रे लवकर या होय लवकर या हा लवकर या भांडून काय भेटू दिव्याला चाललायस मग काय टेन्शन नाही तुला गाडी आली नेवळी संगमेश्वर मुंबईवरनं फणस पाहिजे नाही काय मुंबईचा चला बाय बाय बंद करा चला मामा गेली गाडी काय टायमात आली एकदम नाही मी संध्याकाळी जातो हो नाही एक दिवस भेटेल ना गावाला चला गाडी गेली पण पावसाने सगळ्यांची अंगणं आहेत ती उकरून टाकला आता ते लिपतील जे काय झालं काल प्लास्टिक टाकायला सगळ्यांना काही जमलं नाही मोजक्याने घाई टाकलं पण बाकीच्यांना काही जमलं नाही त्यामुळे मग खड्डे भरपूर पडले आणि असं तसं नाही बराच पाऊस आला साधारण पाऊण तास वगैरे पाऊस पडत होता एक चांगला होता वारा नव्हता शांत पाऊस होता तर मग अशा आलेलो खाली गोदरीत आणि तेवढा सत्या निघाला तर मग सत्याला सोडायला गेलो तर सत्या संदेश सूरज सगळे गेलेत नेत्रावतीला तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर काय आणलंस तू सोना मस्तच काजूची भाजी आज विकत घेतलेस पण अजून आहेत बी अशा पावल्या तुला बालकृष्ण म्हणतोय विकत कोणा हवी तर घेऊन जा आहेत काय होय काल बोलला मग जायला पाहिजे असं राऊंड मारायला जायला पाहिजे पम्या राऊंड मारूया मग देवलवाडीत हा कधी जमेल तसं घरी आणलं त्यांना काढून होय बोललाय जाऊया ह्याला सांगितलं थांब जरा तर नाही थांबला ना नुसता गेला हा गेली गाडी काय अशी येते ना अशी जाते भाकरी खाऊन जा मग
नाही आम्ही नाही सांगत होतो आज दिवस आहे चांगला मग संध्याकाळी निघू ना म्हणतो. एकदा अक्कलपणा करा ना. काही जणांना आहे ना दिवसाचा प्रवास आवडतो, काही जणांना आम्हाला रात्रीचा आवडतो. रात्रीचा चांगला प्रवास, पण आमचं कसं होतं माहितीये, उतरा बितरायचा ठिकाणा नाही ना. हा मला पण जायचं आहे. ही येतील ना लग्नाला आता. बदल पम्या चहा नाही पिये, दात घासतोय. अजून दात घासतोय. चला मंडळी चहा पिऊन झाले, घरी जाऊया नेहारीला. ॲक्च्युली कसं आहे पोरं सर्व असले की मजा येते. आता पम्या पण आहे, सगळे होते म्हणजे हनुमान जयंतीसाठी आले ते, मग सर्वच थांबलेले. आता काय सर्व एक 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 आता जाऊ परत आलो तर आपण येऊ लवकरच. आईला न्यायचं आहे मुंबईला, कारण मामाच्या मुलगीचं लग्न आहे. त्याच्या अगोदर एखादी फेरी बहुतेक होईलच. ताई म्हणाली होती एकदा जाऊया गावी, कारण जेव्हा ऑफ सीझनला गावाला येतो ना तेव्हा भारी वाटतं, मोकळा वेळ असतो. नाहीतर काय लग्न कार्यात किंवा एखाद्या कार्यक्रमात आलो ना की मग कुठं असं बाहेर फिरता येत नाही. तर म्हणाली तर होती, तर बघूया ती आली तर मग परत पुढच्या शनिवार रविवाराकडं परत येऊ गावी. आई घरात नाही, वर गेले वाटतं. कल्प्या वगैरे उठला काय बघूया. हो कल्प्या, कल्प्या हो कल्प्या, कल्प्या कुठे गेला? कल्प्या झोपला. घरासमोर फणस मोठेच्या मोठे झालेत. यावर्षी फणस हे नक्कीच पण मेमध्ये पिकतील. दरवर्षी जून जुलै पण येतो, म्हणजे जे वटपौर्णिमा असते ना त्या वटपौर्णिमेपर्यंत हे फणस असतात. तर यावर्षी जरा लवकर तयार झालेत तर लवकर पिकतील. पण तो वरती एक झाला आहे तयार वाटतं, काय माहिती. लांब होतात अजून, हे दिसत आहे तुम्हाला ना असं वाटेल तयार झाले नाही, अजून मोठे मोठे होतात. 1.5 2 फुटापर्यंत जातात आरामात. असं चला म्हणजे आई वरती गेले तर आपण जरा न्याहारी करून घेऊया. आईची न्याहारी झाली कारण वरती मंदिरामध्ये गेले ते लवकर, मग न्याहारी करून जातात. तर आपली बाकी आहे न्याहारी करू, थोडं काम आहेत ते आवरू आणि त्याच्यानंतर मग जरा फेरफटका पण मारूया. चला म्हणजे न्याहारी वगैरे झाले आणि पोरांचा तर प्लॅन चालला आहे कुठे जायचं काय जायचं. तर थोडं माझं 1 तासाचं काम आहे ऑफिसचं, ते उरकून मग निघूया. रम्या हां, अरे ते कल्प्याने बारको उठाय नको, आला बारको आला खाली. कल्प्याला आता आणायला गेलाय वर. ओ रोशन भाऊ या चला, पोरांची महफिल आहे. रोशन पण सकाळीच आलाय, हां दिसला व्हिडिओमध्ये. 8च्या गाडीनं आला तो. सगळी पोरं आता इथे जमत आहेत. मी पण तोपर्यंत काम आवरतो पटापट, त्याच्यानंतर मग जरा जाऊया कुठेतरी. वा रोशनच्या पण गावात एंट्री झाली. नमस्कार. बरं झालं एक मेंबर आम्हाला वाढला आजच्या दिवसापुरता तरी. अरे बारकू शेठ या. अरे तो कल्प्या उठला की नाही? काल नमन ना रे रात्रभर. मस्त. मग तो काय आलेलं, अस्वल आलं, वाघ आला. मग वय म्हणजे काय, तू कुठं होता? होय काय? हा कल्प्या तू पण आलास? आईने उठवलं ना वाटतं. हा मगाशी उठून आलो तुम्हाला तरी परत झोपलात? रात्री पावसामध्ये भिजलो, भिजलाच पण नमन बघितलं फायदा झाला. आहे ना. हा हा हे काट्या आई लय भारी. हा आणि सत्या दोघं जण. अरे नमस्कार. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे सगळेच गँग आली, चला मग कुठेतरी. असो चला म्हणजे थोडे काम आहेत ते आवडतं पटापट आणि मग आपल्याला निघायचं जरा कुठेतरी बघू. तर आजचा हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. सगळे मित्रमंडळ आले, थोडा वेळ बसू, काहीतरी प्लॅनिंग वगैरे होईल. ओढ्यावर जायचा विचार आहे, तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. पण तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.